I met her hardly twice or thrice, but I know her through my Mai, याने नमू मौसी. In the such short span of time, I understood her little bit. I would like to express my view. Akka Maushi. Akka Maushi spoke in tones of firm and frank, with wisdom deep and gentle walk. Your radiant smile and watching eye, your radiant smile and watching eye, guiding star in every sky. She nurtured hearts, both young and old. She nurtured hearts, both young and old, with mother's warm and hands that hold, really, with mother's warm and hands that hold. In every fault, she saw a chance. She never gave up. In every fault, she saw a chance to lift us with patient glance. Her legacy, her life. Her legacy, her life was so true. Forever lives in all we do. Forever lives in all we do. That was Akka Maushi, you. आमची अक्का मावशी एक अद्वितीय व्यक्तिमत्व. तिच्या सहवासातल्या एक दोन आठवणी मला सांगायला आवडेल. अण्णा जेव्हा तिला विद्यादेवी म्हणून हाक मारत असत, मला साक्षात सरस्वतीची मूर्ती तिच्या रूपात डोळ्यासमोर दिसायची. तिचा नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा हे सारे मी तिच्याकडूनच शिकले. आठवणींविषयी थोडेसे. मी वडाळाला प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरी करतानाची गोष्ट. मी 9ला 5 मिनिटं असताना प्रभामावशीच्या घरून निघत होते. खाली उतरल्यावर नजर 8 नंबरच्या बिल्डिंगमध्ये जात असे, कारण अक्का मावशी न चुकता मला टाटा करण्यासाठी उभी असायची. तसंच राखी पौर्णिमेला ती शाळेत जाण्याआधी मला आणि विनोदला गॅलरीतनं हाक मारायची. तिच्या हातचा सुवासिक नारळी भात खाणे ही आमच्यासाठी पर्वणीच होती. तिची अव्यक्त माया माझ्या पुढच्या आयुष्याची शिदोरीच जणू. अजूनही तिची आठवण आली की डोळे भरून येतात. अक्का म्हणजे माझी मोठी आई. नात्याने आत्या, पण मानाने मोठी आई. आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या जडणघडणीत तिचा वाटा खूप मोठा आहे. संघर्षाच्या काळात संयम कसा राखायचा हे तिच्याकडून शिकलो. छोटीशी आठवण म्हणजे माझ्या मुंजीत मला गोटा करण्यापासून वाचवणारी फक्त अक्का. एकूणच तिचा कायम सॉफ्ट कॉर्नर अनुभवलेला मी काही थोड्या लोकांपैकी एक. वास्तवात अक्काच फक्त असायची कायम पाठीशी. अशा माझ्या मोठ्या आईच्या स्मृतीला आम्हा दोघांतर्फे विनम्र अभिवादन. माझं आणि अक्कांचा संपर्क फार कमी आलाय. म्हणजे अगदी म्हटलं 7-8 5-6 वर्ष म्हटलं तरी हरकत नाही. पण त्याच्यातून मला त्यांच्याकडून बरंच काहीतरी शिकायला मिळालं. चांगल्या गोष्टी मला प्रत्येक वेळी त्यांनी समजून घेतलं, मार्गदर्शन केलं. आणि काही गोष्टी अशा कधी रागवायच्या, कधी प्रेमाने बोलायच्या, असं आमचं चाललंच होतं. पण कालांतराने आमचं नातं हे मायलेकींचं कधी झालं हे कळलंच नाही. म्हणजे ते अगदी मला मुलीसारख्या मानत होत्या. त्याच्यामुळे आमचं इतकं नातं घट्ट झालं. आणि त्यांच्याबरोबर जे घालवलेले दिवस आहेत ते मला अजूनही स्मरणात आहेत. आणि त्या माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. मला चांगलं मार्गदर्शन मिळालं. वेळोवेळी तिने मला मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर त्यांच्या संपर्कात आल्यामुळे मला वहिनींचं मार्गदर्शन चांगलं मिळालं. त्यामुळे मला एक चांगलं म्हणा, म्हणजे आज मी जे काय आहे ते अक्कांच्या संपर्कात आल्यामुळे आहे. त्यामुळे मला त्यांचा आदर कायम राहील. आणि पदोपदी ते मला सांगत आले, लेकीला चांगलं शिकव, चांगलं हे दे. त्यामुळे ती स्वतःच्या पायावर उभी राहील. ती आज चांगली शिकली, तिच्या पायावर उभी आहे, असं म्हणायचं की हा अक्कांचाच आशीर्वाद म्हणायचा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. अक्का मावशी आणि इतर नातेवाईकांसोबत मी चारधाम यात्रा केली. चारधाम यात्रा म्हणजे केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री. साधारण 30 वर्षापूर्वी आम्ही ही कठीण यात्रा केली. पण ती यात्रा सुखरूप आणि व्यवस्थित पार पडली. ती सुखरूप आणि व्यवस्थित पार पाडण्यासाठी ते धाडस, टीमवर्क, सहकार्य आणि हे गुण अंगी असल्याशिवाय
ती शक्यच झाली नसती. आई होती त्याची माझी गुरु पण होती. कारण ती आई नाही नुसती आई प्रेमळ नसते, ती प्रेमळ होती, पण ते लक्ष असायचं की आम्ही काय करतो, काय त्याच्यात लक्ष घालतोय, काय सगळं लक्ष असायचं. ती असं देवाची आवड होती, देव बोली होती ती. आम्हाला ती दोन-चार होतं लहानपासून. उदाहरणार्थ शरणार्थ होतं, कैलास राम शिवचंद्र मौली मणेंद्र माता मृकुटी वराळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मदपूर्णतारी रवींदुला पूर्ण भाळी कते जनेत्री तिमिरोग झाली ब्रह्मांड ईशा मदनांच काळी तुझवीण शंभो. तर आमच्या बसायची ती आणि ते म्हणून घ्यायची स्तोत्र, स्वतः म्हणायची आमच्या म्हणून घ्यायची ती. ते तिथं वैशिष्ट्य होतं की नुसतं सांगून असं म्हणा असं नाही, की काय करतो आम्ही बघायची. आणि गणपती स्तोत्र प्रणम्य शिक्षा देव ते म्हणून घेतलं आमच्या. यांची नागपूरला बदली झाली तेव्हा मुलं बोरिवलीतच होती. त्यांच्याकडे लक्ष द्यायला अक्का शनिवार रविवार यायच्या, त्यामुळे आम्हाला खूप त्यांचा आधार होता. अक्कांनी अतिथीला देव मानलं, त्याला भरपूर काही दिलं. 1949 ते 1955 हा काळ अण्णा, अक्का आणि मी यांना भरपूर खडतर केला. अण्णांची 1949 साली वैतरणाला बदली झालेली. अक्कानी 2 मुलांच्या जन्मानंतर टीचर्स डिप्लोमा केला होता, पण तेव्हा मुंबई महापालिकेत शिक्षकांची भरती होत नव्हती, म्हणून तीही वैतरणाला गेली. जेव्हा वैतरणाला शाळा काढायचं ठरलं, अण्णांनी आजूबाजूच्या खेड्यातून 40-50 मुलांना प्रवृत्त केलं, उद्युक्त केलं की शाळा होणार आहे तर तुम्ही त्या शाळेत राहा, शाळेत या. जेव्हा शाळेची इमारत तयार झाली तेव्हा टीचर कोण? अक्काचा अनायासा टीचर्स डिप्लोमा झालेला होता, म्हणून तिला तिकडे लगेच नेमणूक देण्यात आली. मी इकडे चाळीत असताना पहिल्यांदा आजी आणि मामा, नंतर आजी आणि वसंतदादा यांच्याबरोबर राहत होतो. अण्णांची जेव्हा 1955 साली परत बदली झाली मुंबईत, तेव्हा वैतरणा प्रकल्प हा मुंबई महापालिकेचा होता. त्यामुळे अक्कालाही इकडे मुंबई महापालिकेत शिक्षकाची नोकरी, शिक्षक म्हणून रुजू करून घेण्यात आलं. अक्का माझ्या सासूबाई, पण माझ्या आईपेक्षा सुद्धा जास्त सहवास मला अक्कांचा लागला. त्यामुळे आमच्या दोघींमध्ये एक वेगळंच नातं तयार झालं होतं. अक्का या हाडाच्या शिक्षिका होत्या, कठोर. शेवटपर्यंत त्यांनी तो रोल निभावला, कधीही त्याचं बेअरिंग जाऊन दिलं नाही. अक्काने एवढी कणखर बाई मी अजून बघितली नाही. त्यांना कधीही मी रडताना बघितलं नाही. पण हो, ह्याच अक्का, त्यांच्या नातवंडांमध्ये अतिशय प्रेम करणाऱ्या अक्का, त्यांच्याविषयी बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं, त्यांचा आवाज गहिवरायचा. हो, खरंच मी बघितलंय. त्यावेळी आमच्या घरी काही कोणी पाहुणे आले आणि ते म्हणाले की आम्हाला चहा कॉफी नकोय, तर अक्का पटकन घरात जायच्या आणि एक कपभर दूध आणून द्यायच्या. मला समजायचं नाही की ह्या असं का करतात. अर्थात मला त्यांना विचारायची हिंमत नव्हती. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की त्या दुधासारखं निर्मळ आणि स्वच्छ असं मन त्याला लाभलं होतं. आम्ही संस्कार ही मालिका केली. शालेय जीवनावरती होती ती. अर्थात अक्कांचा पाठिंबा आणि आशीर्वाद त्यांना होताच, पण आमच्यावरती, आम्हा सर्वांवरती कळत नकळत संस्कार करण्याचं महत्वाचं काम अक्कानीच केलं. त्याबद्दल मी त्याची शतशः ऋणी आहे. मरावे परी कीर्तिरूपे उरावे, ही उक्ती त्यांच्यासाठी किती सार्थ ठरते ना. अक्का म्हणजे प्रेरणा, व्रत आणि प्रकाश. शाळा असो अथवा घर, कुणालाही मदतीला धावून जाणारी ती अक्का. एवढंच काय, स्वतःच्या नातवंडांशी संवाद साधता यावा
म्हणून काळाची गरज ओळखून रिटायरमेंट नंतर इंग्लिशचे धडे गिरवणारी ती अक्का. मी 8वीत असताना एकदा माझी स्कॉलरशिप मिळून पाचगणीला बोर्डिंग स्कूलमध्ये जाण्यासाठी निवड झाली. आम्ही गेलो, पण मला ते काय पटलं नाही, झेपलं नाही. मी अक्काला पत्र दिलं, अक्का कृपया मला इथून काढून पुन्हा एकदा किंग जॉर्ज मध्ये भरती कर. भर पावसात तिथे येऊन प्रिन्सिपॉल साहेबांशी बोलून तिथून माझं नाव काढून पुन्हा किंग जॉर्ज मध्ये दाखला मिळवून देणारी ती अक्का. आकाशी झेप घेरे पाखरा असं म्हणत सर्वांना स्फूर्तिदायक ठरणारी ती अक्का. एकदा हाती कुठलीही जबाबदारी घेतली की ते व्रत म्हणून समजून पार पाडायची, हा तिचा गुणविशेष. तिला पाहिलं की मला 4 ओळी आठवायच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या. की घेतले व्रत हे नच अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास प्रकाशमाने, जे जे दिव्य दाहक असे समजावयाचे, बुद्ध्याच करी हे वाण धरिले सतीचे. या ओळींना जर दृश्य रूप द्यायचं असेल तर आजही माझ्या डोळ्यासमोर फक्त अक्काच येते. कोटी क्रिकेटचा सामना हा या गल्लीतला असो किंवा आंतरराष्ट्रीय कसोटी असो, शतक गाठणं हे नेहमीच कठीण असतं. कारण बदलता काळ, बदलतं पिच, वेगवेगळ्या गोलंदाजांनी टाकलेले चेंडू, या सगळ्यातून जावं लागतं. बरोबर आहे. पण अरे, हे तर झालं सामन्याबद्दल. आयुष्य हे कितीतरी पटीने कठीण असतं. बदलता काळ तर असतोच, असतात अनेक आव्हानं, अनेक गुंतागुंतींची नाती, आणि त्यामधून समतोल राखत वाटचाल करायची असते. हो, आणि म्हणूनच आज आपल्या अक्कांचं शतक, त्यापैकी 86 वर्ष त्यांनी भूलोकीवर काढली. पण गेली 14 वर्ष जी आपल्या स्मृतीत आहेत तीही आज तेवढीच जिवंत आहेत. खरंय गौरव, अक्काने कधी आमच्यावरती असे ठरवून संस्कार केलेच नाही. तिचं आयुष्य हेच एक संस्कार होते, आणि म्हणून मला वाटतं ती कधी मिटले जाणार नाही किंवा पुसलेही जाणार.